ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत ठिकठिकाणी उमेदवारांचा जोरदार असा प्रचार सुरू आहे। अशातच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 4 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या प्रभागातून समाजसेविका प्रमिला गावित, रसिका पाटील, तृप्ती भोईर आणि महेंद्र पाटील हे येत्या 15 तारखेला आम्हाला 4ही उमेदवारांना मशाल या चिन्हावरती बटन नागरिक परिसरातील मतदारांकडून त्यांना विजयाबाबतची ग्वाही देखील दिली जाते। उमेदवार चांगले आहेत। एक म्हणजे रसिका पाटील जी आहे तिला मी खूप वर्षापासून ओळखते, गेली 15-20 वर्ष मी त्यांना ओळखते। त्यांच्या मिस्टरांनी भरपूर कामं केलेली आहेत, गेल्या काही वर्षापासून उपक्रम राबवलेले आहेत। त्यामुळे आम्हाला नक्कीच हे आहे की ही लोक कामं करणार आहेत व्यवस्थित। त्याच्यामुळे आम्हाला चांगलं की उमेदवार चांगले मिळालेले आहेत। पहिल्यांदा सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण महाराष्ट्र धर्मासाठी इथे लढाई लढत आहोत। इथे आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच आपले आदरणीय मनसे नेते श्री राज ठाकरे साहेब हे एकत्र आलेत। ही लढाई आपल्याला जिंकायची आहे। त्या दृष्टीने आम्ही इथं मनसे असो, राष्ट्रवादी शरद पवार चंद्र असो आणि शिवसेना आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, आम्ही सर्वांनी मिळून एकीने हा किल्ला लढवत आहोत आणि या लढाईमध्ये आम्हाला यश मिळेल याची आम्हाला शाश्वती आहे। ही लढाई आमची नसून ही सर्वसामान्य जनतेची आहे। आज तुमच्याकडे जी अगदीचे नगरसेवक होते त्यांनी 8 वर्षे तुमच्यासाठी काय कामं केली याचा तुम्ही लेखाजोखा बघा आणि या 5 वर्षामध्ये जर आम्हाला तुम्ही संधी दिली तर त्या 5 वर्षामध्ये आम्ही संधीचं सोनं कसं करतो ते तुम्हाला आम्ही आताच आश्वासन देतो का आम्ही आश्वासन द्याल तर आम्ही प्रत्यक्ष कृती करणार, प्रत्यक्ष कामावर आम्ही हे करणार। आम्ही बिल्डर दाजीने किंवा या त्या व्यवहारामध्ये न पडता आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणार, शेतकऱ्यांसाठी लढणार, जमिनीवर असो का त्यांच्या घरामध्ये असो आम्ही सर्व ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे तुम्हाला मी आश्वस्त करतो। आणि सर्व जनतेचा, सर्व नागरिकांचा आम्हाला पाठिंबा जो भेटत आहे त्या दृष्टीने आम्ही आमचा विजय हा निश्चित आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। ठाकरे बंधूंची वज्रमूठ झालेली आहे, त्याचबरोबर विरोधकांचे धाबे देखील दणाणले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो 4ही उमेदवार मशालीचेच आहेत। त्याविषयी काय वाटतं? तर आमचे मार्गदर्शक श्री नरेश मंडरा साहेब जे कार्यसम्राट नगरसेवक होते, माजी उपमहापौर होते, यांनी आमच्यावर जो आशीर्वाद दिलेला आहे, आम्हाला जी अधिकृत उमेदवारी दिली आहे त्या संधीचं आम्हाला सोनं करायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा प्रसार व्यवस्थित चालू केलेला आहे। आम्हाला फक्त लोकांना एवढंच सांगायचं आहे, ही जी वज्रमूठ बांधलेली आहे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार, ही वज्रमूठ जिंकेपर्यंत आम्ही सोडणार नाही आणि ह्या ठाणे महापालिकेवर आमचा भगवा नक्कीच फडकू।